आपल्यासारख्या सामान्य माणसाला 1 रुपयामध्ये गव्हर्नमेंट जमीन देईल का, जी की त्यांनी अदानीला दिलेली आहे? गव्हर्नमेंट 1 रुपयाला आता मेलोडी चॉकलेट पण देणं झालंय. ते जमीन कधी द्यायचंय? फक्त ते अदानीला मोठं करायचं यांचं, अदानीला अंबानीला मोठं करते गुजराती बिझनेसमॅनला, बाकी काही विषय नाही यांचा. सामान्य जनतेला लुटतेत आणि अदानीला ना अंबानीला मोठं करते ती सरकार, मोदी सरकार. सगळे प्रोजेक्ट हे एकाच माणसाला का? मग तेच की त्यांना मोठं करायचंय, मग त्यांचा काहीतरी वाटा असेलच ना ते. असं म्हणजे आता मी तुम्हाला मोठं करतोय म्हणजे माझं काहीतरी ते हे तो असेलच ना. उगाच कशाला मी तुम्हाला मोठं करणार, खरं खोटं आहे. मग मी तुम्हाला पाठिंबा देतोय म्हणजे काहीतरी असेलच ना माझं पण ते. असं थोडे एकाच माणसालाही मोठं करायला लागलेत म्हणजे सगळे देश अदानीला ना अंबानीला विकायला लागले ती. अदानीला एअरपोर्ट विकली ह्याला, सगळं विकलं ह्यालाच, याला काय अर्थ आहे? आणि जातात बाहेरच्या देशातून मेलोडी चॉकलेट देतात मेलोनीला. तर सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 2 दिवसापासून चर्चेत असलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका सभेमध्ये स्टेटमेंट केलं होतं की मोदी हे एका वर्षामध्ये ते निघून जातील, म्हणजे त्यांचं सरकार पडून जाईल. पडेल की 100% पडणार. आता असं यांनी चालू केल्यावर सामान्य जनताला जर यांनी त्रास द्यायचा ठरविल्यावर जनता ह्यांना कशाला निवडून देणार? पुन्हा नाहीच देणार. 100% पडणार. मग कुठेतरी राहुल गांधीचं वक्तव्य ते खरं होईल असं वाटतं का तुम्हाला? खरं होईल ना, 100% खरं होईल. निघाल एप्स्टीन फाईलमध्ये मोदीचं नाव आहे असं म्हणतात बरं का? म्हणतात. मग असलच की मोदी उगाच घाबरतोय ट्रम्पला खूपच ट्रम्पला घाबरतोय म्हणजे असं ना, 100% नाव असणार तेव्हाच घाबरतो. कित्येक वेळेस झाला म्हटलं का तू माझ्या मुळे तू भारताने मोदींनी युद्ध मागे घेतलं. हा मग ट्रम्प जे बोलल ना तीच मोदी करतोय. मोदी जे बोलल ती फडणवीस हा म्हणणार. बाकीचं यांचं काहीच म्हणजे स्वतःचं तर असं काय म्हणणं नाही यांचं. सरकारच्या विरोधात तर हे बोलू तर शकतच नाही ती, पण जनतेच्या भलाईसाठी सध्या यांचं काय म्हणणं नाही यांच्या विरोधात जाऊन की बाबा असं करू आपण, असं करू, काहीच नाही. मोदी कोणी जरी सरकारच्या विरोधात बोललं ना तर त्यांना लगेच अटक टाकणं, ईडी टाकणं हे. त्या मागच्या वेळेस सोनू वांगचुकला सुद्धा विनाकारण मागे टाकलं. ज्याचा 3 इडियट्स चित्रपट आहे ना, सोनू वांगचुक त्याच्या जीवन चित्रपट जे 3 इडियट्स पिक्चर आहे, तशा म्हणजे चांगल्या व्यक्तीला यांनी अटक करून काहीतरी 25 ते 50 दिवस जेलमध्ये ठेवलं होतं. तेच की सरकारला का नाही, बाकीचे गुन्हे किरकोळ आहेत त्यांच्यासाठी. काही पण करा तुम्ही, आम्ही मिटवून घेत आहोत. कित्येक लोकांचे सोशल अकाउंट सुद्धा बंद करा. मग सरकारच्या विरोधात बोलल्यावर सोशल अकाउंट काय ते सगळंच बंद करतात. मग त्यांच्या विरोधात बोललेलं हा सगळ्यात जास्त मोठा गुन्हा आहे त्यांच्यासाठी. असा विषय, त्यांची चूक दाखवून देणं म्हणजे सगळ्यात मोठा गुन्हा. पक्ष फोडणं, पार्ट्या फोडणं हे हा गुन्हा नाही त्यांच्यासाठी. ही समाजसेवा आहे. ही समाजसेवा आहे त्यांच्यासाठी. पक्ष फोडून जनतेची भलाई करणार असली तर पक्ष फोडा ना तुम्ही स्वतःच्या सत्तेसाठी पक्ष फोडायला लागला होतं. ही कसली जनतेची भलाई आहे? काहीच नाही जनतेची भलाई आहे. फक्त पक्षासाठी फोडता तुम्ही, स्वतःच्या सत्तेसाठी. बाकीचा काहीच विषय नाही. जनतेची काय भलाई नसती, काय नसती देत. सत्तेसाठी काही करायला तयार आहेत काही लोक, काही पण करणार. आता ते बोलत नव्हते का, मी पुन्हा येईल. आले ना आता आले, बसले, आता उतरायचं नावच घेणं झाले ते. मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलेलं असं विषय.